दवाखान्यातल्या गप्पा भाग 20. मी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे या 20व्या भागात आपलं स्वागत करतो. 77 ते 81 मी मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये होतो. त्या काळामध्ये साधारण 77, 78, 78, 79 पहिल्या 2 वर्षामध्ये पशुवैद्यकांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा म्हणून वारंवार आम्ही विद्यार्थी दशेमध्ये संपावर असायचो. त्यावेळी ते संप 1-1, 2-2 महिने चालायचे आणि पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला आम्ही असल्यामुळं किरकोळ सहभाग नोंदवून आम्ही घरी यायचो. त्यावेळी मी आष्टा येथे होतो. माझे वडील आष्ट्याला D.Ed कॉलेजला प्राचार्य होते. मग सुट्टीत आल्यानंतर मित्रांच्या बरोबर गप्पा टप्पा फिरणं असायचं. एक दिवशी दादासाहेब म्हणजे माझ्या वडिलांनी मला सांगितलं की मोकळं बसण्यापेक्षा गावातल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेला तर थोडीशी तोंड ओळख होईल, जाताय का पहा. मग मी देखील ठीक आहे म्हटलं आणि मग दवाखान्यात जायला सुरुवात केली. त्यावेळी त्या ठिकाणी डॉक्टर मिंचे साहेब, S.J. मिंचे त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते. अत्यंत हरहुन्नरी आणि जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमर असणारे हे व्यक्तिमत्व. मी गेल्यानंतर माझी थोडीशी ओळख करून दिली आणि मग मी फर्स्ट इयरला आहे म्हटल्यानंतर मला त्याच पद्धतीनं त्यांनी शिकवायला आणि काम सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी माझ्याकडून केस पेपर लिहिणं, सर्व रजिस्टर लिहिणं, कृत्रिम रेतन नोंदवही, गर्भधारणा तपासणी नोंदवही, व्याल्यानंतरची जन्मलेल्या वासरांची नोंदवही, अशा पद्धतीनं नोंदवह्या लिहून घेण्याला माझ्याकडून सुरुवात केली. पण हे सर्व करत असताना मी बारीक निरीक्षण करत बसायचो. मुळातच मिंचे साहेबांचा स्वभाव थोडासा सर्वांच्यात मिक्स होणारा आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सेन्स ऑफ ह्युमर चांगला असल्यामुळं नेहमी ते विनोद करायचे, पशुपालकांच्या टपल्या उडवायच्या, गमती जमती करायचे आणि त्या माध्यमातून दवाखान्यातलं वातावरण एकदम हलकं फुलकं ठेवायचे. मला ते नेहमी म्हणायचे, हे पहा, दवाखान्यामध्ये लोक आपल्या सगळे दुःख, काळजी, समस्या घेऊन येत असतात आणि अशा वेळेला आपण तोंड पाडून किंवा आपणही आपल्या काळजीत आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातून जर आपण बसायला लागलो तर मग वातावरण निवळायचं कसं. म्हणून ते नेहमी सर्वांशी बोलायचे, काही वेळेला नावाने हाक मारायचे, त्यामुळे एक आपुलकी निर्माण व्हायची. गाई म्हशीच्या समस्या तरी ते सोडवायचेच, पण अनेक वेळेला त्यांचे घरगुती खाजगी जे काही समस्या असतील, काही अडचणी असतील, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत काही समस्या असतील तर त्याबाबत देखील ते खूप छान मार्गदर्शन करायचं आणि हे सगळं मी बारकाईनं पाहत होतो. पशुपालकाशी बोलणं, त्यांच्याकडून माहिती काढून घेणं, त्यांच्याकडून विषय समजून घेणं, नेमकं निदान करणं, या बाबी मात्र मी त्यावेळी त्यांच्याकडून शिकलो. त्यानंतर मग संप
मिटल्यानंतर वगैरे माझं परत मुंबईला जाणं असायचं. परत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी पुन्हा ज्यावेळी मला सुट्टी मिळेल त्यावेळी मला गोडी लागली. मिंचे साहेबांचा स्वभावही मला खूप आवडला आणि मग मी परत तिसऱ्या चौथ्या वर्षी दवाखान्यात जायला सुरुवात केली. तिसऱ्या चौथ्या वर्षी ज्या पद्धतीनं कॉलेजमध्ये मला विषय होते त्या पद्धतीनं मिंचे साहेबांनी मग मार्गदर्शन केलं. अनेक वेळेला माझ्याकडून शेणाचे नमुने तपासून घेणं, त्याच्यावर चर्चा करणं, बारीक सारीक गोष्टी उपचार करत असताना कशा पाहणं, हिस्ट्री टेकिंग किंवा या देखील गोष्टी मला ते सांगायचे आणि मी देखील निरीक्षण करायचो. इतकंच काय, त्या काळामध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये इंडियन वेटनरी जर्नल यायचं. ते जर्नल देखील ते माझ्याकडून अनेक वेळा वाचून घ्यायचे. क्लिष्ट विषय असायचा पण ते त्याच्यावर चर्चा करून सोप्या भाषेमध्ये मला समजावून सांगायचे, चर्चा करायचे. त्यांच्या कॉलेजमधले दिवस त्यांना आठवायचे. त्यावेळच्या काही बाबी, काही गोष्टी ते समजावून सांगायचे, चर्चा व्हायची. चौथ्या वर्षाला गेल्यानंतर मात्र त्यांनी मला जनावरांच्या खोड्याजवळ उभा राहायला परवानगी दिली. मग त्यावेळेला प्रत्यक्ष उपचार करत असताना काय काळजी घ्यायची, त्यावेळी नुकतंच संकरित जनावरं खूप असायची. आपल्याला आश्चर्य वाटेल, अंकलकोप किंवा माळा भागातून वासरं कारमधून दवाखान्यात यायची आणि त्याची ट्रीटमेंट करत असताना ते मी बारकाईनं पाहत गेलो. आणि मग त्यावेळेला मला कृत्रिम रेतन करायची संधी उपलब्ध करून दिली. त्यावेळी द्रवरूप वीर्य यायचं, एसटीनी यायचं. मग ते पिपेटमध्ये भरणं, पिपेट स्टरलाइज करणं, योग्य पद्धतीनं कृत्रिम रेतन करणं, माझाची लक्षणं, या सगळ्या बाबी मी त्यांच्याकडून शिकलो. उपचार करत असताना देखील डोस कॅल्क्युलेट करणं, जनावराला रिस्ट्रेन करणं, योग्य पद्धतीनं टोचणं, या बाबी देखील अत्यंत बारकाईनं त्यांनी मला शिकवल्या. मी निरीक्षण करत त्यांच्याकडून शिकलो. त्याचमुळं मी मिंचे साहेबांना माझ्या पशुवैद्यक क्षेत्रातील पहिले गुरुसुद्धा मानतो. आजही तितकेच माझे त्यांच्याबरोबर सौहार्दपूर्ण संबंध देखील आहेत. आणि त्याचा फायदा असा झाला की या सर्व बाबी मी माझ्या सेवा कालामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मी वापरल्या. तोच सेन्स ऑफ ह्युमर मी ठेवण्याचा प्रयत्न केला. पशुपालकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला. त्यांना जमेल तिथं, शक्य होईल तितकं मार्गदर्शन देखील करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं याचं सगळं श्रेय मी मिंचे साहेबांना देतो. आणि हे सगळं करून ज्यावेळी मी नोकरीवर रुजू झालो गारगोटी पंचायत समितीमध्ये, त्यावेळेला पहिल्याच मासिक सभेमध्ये मी नवीन असल्यामुळं मला थोडंसं बाजूला म्हणण्यापेक्षा मीच पुढाकार घेतला आणि ती मीटिंग घेतो असं सांगितलं. मी मीटिंग घेतली. सर्वांचे मासिक प्रगती अहवाल मी एकत्र केले, त्याचं ॲनालिसिस केलं आणि त्यातल्या काही त्रुटी दाखवून दिल्या. आमचे सगळे पशुधन पर्यवेक्षक आणि काही स्टाफ, त्यावेळी आम्ही जास्त LDO नव्हतो, एक 2-3च LDO होतो. ते पाहिल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटलं, पहिल्याच मीटिंगमध्ये एवढे बारकावे कसे काय माहीत. मग मी त्यासाठी घेतलेले म्हणजे कष्ट म्हणण्यापेक्षा त्यासाठी मी जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न आणि मिंचे साहेबांच्याकडनं ज्या बाबी शिकलो होतो त्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या. त्यामुळे एक वेगळाच आदर त्यांच्या मनामध्ये माझ्या बाबतीत निर्माण झाला आणि माझा सर्व सेवा काल अशा पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं मला व्यतीत करता आला. हे निव्वळ मिंचे साहेबांच्यामुळं. त्यामुळे या माध्यमातून मी मिंचे साहेबांचं आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या शिकवणीमुळे माझी सेवाकालसुद्धा खूप चांगला गेला.
त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.